नमस्कार. मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये पुन्हा एकदा चटपटीत आणि हिवाळा स्पेशल रेसिपी घेऊन येत आहे. तुम्ही बघितलंच असेल की दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे, तेवढीच चवीलासुद्धा छान आहे. अशी ही टमाटरची चटणी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता. करायला तर अगदी सोपी आहे आणि वेळ खाऊसुद्धा नाही. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अशा या चमचमीत रेसिपीसाठी मी घेतलेले आहे इथे असे 3 लाल बुंद टमाटर लाल बुंद घ्यायचे आणि हे टमाटर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर आता हे धुवून घेतलेले टमाटर आपल्याला चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचे आहे आणि कापताना हे आपल्याला बारीक नाही कापायचे, तर फक्त एका टमाटरचे 2 तुकडे बस असेच आपल्याला इथे हे टमाटर कापून घ्यायचे आहे. दुसरा टोमॅटो आपला कापून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण हे तिसरं टोमॅटोसुद्धा कापून घेतलं. चला तर मग आता आपण गॅसकडे वळूया. पुढील प्रोसेस करण्यासाठी गॅसवरती आपण एक पॅन ठेवून घेतलं आणि त्या पॅनमध्ये सुरुवातीला अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं. खूप जास्त तेल आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचं नाही आहे. आणि हे तेल आपण असं पूर्ण पॅनभर करून घ्यायचं, कारण आपल्याला या पॅनमध्ये असे हे टोमॅटो ठेवायचे आहेत. मी गॅस सुरू केलेला आहे आणि आता एक एक करून आपण हे टोमॅटो असे या पॅनमध्ये ठेवून देऊ. आणि आपण हे टोमॅटो आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी या पॅनवरती आपण एक झाकण ठेवून घेऊ. 2 मिनिट झालेले आपण टमाटर चेक करू. आणि टमाटर अजूनपर्यंत आपले इथे शिजलेले नाही आहेत बघा. त्यामुळे परत आणखी 2 मिनटं मी हे टमाटर असेच ठेवून यावरती झाकण ठेवून देते आणि 2 मिनिटांनी मी परत चेक करते. परत 2 मिनिट झालेले आहेत आणि बघा हलकेसे क्रॅक आपल्या या टमाटरला गेलेले आहेत, परंतु अजूनही आपले हे टमाटर पाहिजे असे शिजलेले नाही आहेत. म्हणून परत आणखी मी 2 मिनटं यावरती झाकण ठेवते. आणि आता या स्टेजला आपण यामध्ये घालून घ्यायच्या 4 लसूण पाकळ्या. जिथे ज्या साईडला तेल होतं ना त्या साईडला मी ह्या लसूण पाकळ्या घालून घेतल्या. परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटांनी आपण हे टोमॅटो चेक करू. 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले जे टोमॅटो आहेत ना ते छान सॉफ्ट झालेले आहेत. म्हणजे वरच्या साईडने असे छान सुरकुत्या पडेल एवढे आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि वरून झाकण ठेवून हे टोमॅटो इथे पूर्णपणे गार करून घ्यायचे, म्हणजे आणखी टोमॅटो सॉफ्ट होतात. आपले हे टोमॅटो बऱ्यापैकी आता इथे थंड झालेले आहेत आणि असे हे टोमॅटो आता आपण पहिल्यांदा असे सरळ करून घ्यायचे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान सुरकुत्या आपल्या या टोमॅटोंना पडलेल्या आहे. अशा ह्या टोमॅटोच्या आपल्याला आता इथे सालं काढून घ्यायचे आहेत आणि अगदी इझिली सालं निघतात बघा. मी तुम्हाला काढून दाखवते. असे अगदी इझिली या टोमॅटोचे सालं निघतात. आणि हे बघा आता इथे आपण संपूर्ण टोमॅटोचे सालं काढून घेतलेले आहेत. हे सालं आपण इकडे बाजूला काढून घ्यायचे, म्हणजे बाहेर टाकून द्यायचे. आणि त्यानंतर हे टोमॅटो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि हे बघा आपण सोललेले टमाटर आणि लसूण बाउलमध्ये काढून घेतला. आता या लसूण आणि टोमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही पेस्ट आपण चमच्याच्या साहाय्यानेच करायची, म्हणजे ती जास्त टेस्टी लागते. मिक्सरमधून फिरवू नका, ती जास्त प्लेन होऊन जाते. बघा मी जसं व्हिडिओमध्ये करते तशा पद्धतीने करू शकता किंवा मॅशरच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही याची पेस्ट तयार करू शकता. थोडा वेळ लागतो करायला, परंतु 4 ते 5 मिनटामध्ये मात्र होऊन जातं. व अशा पद्धतीने बनविलेली पेस्ट चवीलासुद्धा मिक्सरमधून बनविलेल्यापेक्षा छान लागते. एकदा नक्की करून बघा. तर इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आणि हे बघा अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपले हे टोमॅटो आणि लसूणची छान पेस्ट तयार झालेली आहे. म्हणजे अशी अर्धवटच करायची, म्हणजे ती खायला खूप छान लागते. आता यामध्ये आपण घालून घेऊ एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा. कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मी थोडासा बाजूला ठेवला. त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ 2 हिरव्या मिरचीचे तुकडे. हे हिरवी मिरची बिलकुल तिखट नाही आहे. अगदीच्या बारीकवाल्या मिरच्या असतात ना ज्याला तिखटपणा कमी असतो, त्या आपण इथे घालून घेतल्या. त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ अशी कोथिंबीर
अगदी एक पाव चमचा भरूनच आपण इथे लाल मिरची पावडर घालून घेतलं, कारण मिरच्या तिखट नसल्यामुळे मी थोडं मिरची पावडर इथे घालून घेतलं. चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक पाव चमचा भरून साखर घालून घेतली, कारण हिवाळ्यामध्ये टोमॅटोला थोडा आंबटपणा असतो. जर तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला, नाही आवडत असेल तर नाही घातली तरीही चालेल. साखर घालण्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे आपली ही टोमॅटो कांद्याची झटपट बनणारी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.